नाही ना ग, मी इथंच बरं आहे. हो बसा इथे. बाबासाहेबांनी पाहिलं ना तर खरडपट्टी काढतील. बरोबर बोललात सहस्त्रबुद्धे. बोला काय झाले? आमच्यातला एक व्यक्ती शिकून लय मोठा बॅरिस्टर झाला. आमच्या सारख्या लोकांसाठी काय बाय करतो म्हण. मी त्या देवाला म्हणजे आमच्या बाबासाहेबांनी बघायला आलतोय. वा सुंदर. काय चित्रे सहस्त्रबुद्धे, काय चाललंय? हे पहा तुमचा भक्त फार लांबून भेटायला आलाय. या. अहो हे काय करताय? हेच मला संपवायचंय. व्यक्तिपूजा, मूर्तीपूजा, त्यामुळेच तर इतकी वर्ष गुलामगिरीत घालवली आपण. माणसाला माणूस म्हणून कधी स्वीकार करणार? बसा. अहो आम्ही किती वेळच सांगतोय, ऐकतच नाहीत. या बसा बसा. हे घ्या पाणी. नाही ना ग, तुम्ही वरच्या जातीचे, आम्ही खालच्या जातीचे. मी कसं तुमच्या पेल्याला शिवणार? तुम्ही वरनं पाणी टाका, मी उंचडीनं पितो. अहो आम्ही जन्मानं कुठल्या जातीचे आहोत ते महत्वाचं नाही. आम्ही बाबासाहेबांचे विचारांचे पाईक आहोत. घ्या पाणी. वा वा वा, फार सुंदर. नमस्कार. नमस्कार. या टिपणीस या. अनंत गंगाधरराव हे सुरेंद्र टिपणीस, महाड नगरपालिकेचे प्रमुख. टिपणीसांचा एक लेख मी वाचला, अत्यंत सुंदर, ज्यात तिने असे नमूद केले होते की सरकारी मालमत्ता सगळ्यांसाठी खुली आहे. त्यावर समाजाचा कुठलाही घटक आपला दावा सांगू शकत नाही. अगदी बरोबर. त्यामुळेच मी असं ठरवलं आहे की सामाजिक समतेसाठी आणि अस्पृश्यतेचा भेद मिटवण्यासाठी आपण मार्चच्या 14 दहाचा सत्याग्रह करणार. म्हणजे निसर्गाने दिलेले पाणी सगळ्यांसाठी खुले आहे, त्यावर सगळ्यांचा समान अधिकार आहे, हे सांगणारा सत्याग्रह. काय थोर विचार का? चला तयारीला या. आणि तुम्ही पण येणार ना? माझा बाबासाहेब जिथं म्हणन, मी तिथं बिनदिक्कत येणार. मग चला.